नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. भारताची राजधानी कोणती? ऑप्शन आहे ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता, डी चेन्नई. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली. भारताची राजधानी दिल्ली ही आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याचे कोण आहेत? ऑप्शन आहे ए उद्धव ठाकरे, बी एकनाथ शिंदे, सी देवेंद्र फडणवीस, डी अजित पवार. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा होतो? ऑप्शन आहे ए 26 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 2 ऑक्टोबर, डी 14 नोव्हेंबर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 15 ऑगस्ट. भारताचा स्वातंत्र्य दिवस हा 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या योजनेअंतर्गत आहे? ऑप्शन आहे ए महिला व बाल विकास, बी आरोग्य मंत्रालय, सी कृषी मंत्रालय, डी गृह मंत्रालय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला व बाल विकास. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना महिला व बाल विकास योजनेअंतर्गत आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे? ऑप्शन आहे ए 2, बी 4, सी 3, डी 1. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3. पंचायत राज व्यवस्था ही 3 स्तरांची मिळून बनलेली आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतामध्ये मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात आहे? ऑप्शन आहे ए भाग 3, बी भाग 4, सी भाग 2, डी भाग 5. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भाग 3. भारतामध्ये मूलभूत हक्क संविधानाच्या 3ऱ्या भागात आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. स्वच्छ भारत अभियानची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए 2014, बी 2016, सी 2018, डी 2012. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2016. स्वच्छ भारत अभियानची सुरुवात 2016 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. ICDSचा पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन आहे ए इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, बी इंडियन चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, सी इंटिग्रेटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट स्कीम्स, डी नन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. उज्ज्वला योजनाचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए स्वच्छ पेय पाणी, बी गॅस कनेक्शन महिला घरात, सी महिला शिक्षण, डी डिजिटल सुविधा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गॅस कनेक्शन महिला घरात. उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश आहे गॅस कनेक्शन महिला घरात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राज्यसभा किती तारखेला निवडून घेतली जाते? ऑप्शन आहे ए लोकसभा निवडणुकीनंतर, बी लोकसभेच्या कार्यकाळाच्या मध्यामध्ये, सी प्रत्येक 6 वर्षात, डी
लोकसभा प्रक्रियेप्रमाणे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रत्येक 6 वर्षात एकत्र. राज्यसभा प्रत्येक 6 वर्षात एकत्र निवडून घेतली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अंगणवाडीत दिवसाला किती वेळ वजनाचे मापन केले जाते? ऑप्शन आहे ए 1दा, बी 2दा, सी 3दा, डी 4दा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2दा. अंगणवाडीत दिवसाला 2दा वेळ वजनाचे मापन केले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. एका प्रौढ व्यक्तीसाठी दररोज सरासरी किती पाणी आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए 1 लिटर, बी 2 लिटर, सी 3 लिटर, डी 5 लिटर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2 लिटर. एका प्रौढ व्यक्तीसाठी दररोज सरासरी 2 लिटर पाणी आवश्यक आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. त्वचेवर जंतू संसर्गाला कोणती लस प्रतिबंध करते? ऑप्शन आहे ए BCG, बी पोलिओ, सी पॅपिलोमा, डी DPT. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पॅपिलोमा. त्वचेवर जंतू संसर्गाला पॅपिलोमा ही लस प्रतिबंध करते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. शरीरात आयरनची कमतरता काय निर्माण करते? ऑप्शन आहे ए रक्ताल्पता, बी डायबिटीज, सी मधुमेह, डी जलद वाढ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रक्ताल्पता. शरीरात आयरनची कमतरता रक्ताल्पता निर्माण करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. लॅक्टेशन म्हणजे काय? ऑप्शन आहे ए स्तनपान, बी पचन प्रक्रिया, सी पोषण प्रकार, डी नन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्तनपान. लॅक्टेशन म्हणजे स्तनपान. आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 16. अंगणवाडीत कोणत्या वयात लस देण्यात येतात? ऑप्शन आहे ए जन्माच्या वेळेस, बी 6 महिन्यात, सी 9 महिन्यात, डी सर्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. अंगणवाडीत जन्माच्या वेळेस, 6 महिन्यात, 9 महिन्यात या सर्व वेळी लसी दिल्या जातात. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. मुलांमध्ये DPT लस कोणत्या आजारांविरोधात देते? ऑप्शन खाली दिलेले आहेत आणि ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचे उत्तर आहे डिप्थेरिया, पर्टिसिस, टिटॅनस. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. आयोडीनची कमतरता कोणता आजार निर्माण करते? ऑप्शन आहे ए ग्वायटर, बी स्कर्वी, सी रिकेट्स, डी पेलाग्रा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वायटर. आयोडीनची कमतरता ही ग्वायटर हा आजार निर्माण करते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. जन्मानंतर प्रथम 6 महिन्यात शिशुचे पोषण कसे असावे? ऑप्शन आहे ए स्तनपान, बी दुधाचे पूरक, सी पिलेट्स, डी तांदूळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्तनपान. जन्मानंतर प्रथम 6 महिन्यात शिशुचे पोषण केवळ स्तनपान हे असावे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. 0 ते 3 वर्षे वयातील बालविकासात कोणते गुण महत्त्वाचे आहेत? ऑप्शन आहे ए भाषिक, बी सामाजिक, सी भौतिक, डी सर्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. 0 ते 3 वर्षे वयातील बालविकासात मुलांमध्ये भाषिक, सामाजिक, भौतिक हे सर्व गुण महत्त्वाचे आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. प्रौढीकरणात कोणत्या वयात किती वाढ अपेक्षित आहे? ऑप्शन आहे ए 5 वर्षाला 2 ते 3 किलोग्रॅम, बी
1 वर्षाला 0 ते 10 किलोग्रॅम, सी 2 वर्षाला 5 किलोग्रॅम, डी नन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 5 वर्षाला 2 ते 3 किलोग्रॅम. प्रौढीकरणात 5 वर्षाला 2 ते 3 किलोग्रॅम वयात वाढ अपेक्षित आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. प्री स्कूलमध्ये खेळाचे महत्त्व काय आहे? ऑप्शन आहे ए चिंतनवर्धन, बी सामाजिक समावेश, सी फिजिकल डेव्हलपमेंट, डी सर्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. प्री स्कूलमध्ये खेळाचे महत्त्व चिंतनवर्धन, सामाजिक समावेश, फिजिकल डेव्हलपमेंट ही सर्व आहेत. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. वाढीची मॉनिटरिंग कोणत्या माध्यमातून केली जाते? ऑप्शन आहे ए ग्रोथ चार्ट, बी ग्रोथ मॅन्युअल, सी ग्रोथ डायरी, डी नन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रोथ चार्ट. वाढीची मॉनिटरिंग ही ग्रोथ चार्टच्या माध्यमातून केली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 24. निरीक्षणाच्या माध्यमातून बालविकास कसा समजावा? ऑप्शन आहे ए शिक्षकाकडून, बी पालकाकडून, सी दोन्हीकडून, डी नन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन्हीकडून. निरीक्षणाच्या माध्यमातून बालविकास हा दोन्हीकडून समजावा. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. प्रशासकीय शैक्षणिक समावेशासाठी कोणती संस्था महत्त्वाची आहे? ऑप्शन आहे ए NCERT, बी WHO, सी UNICEF, डी UNESCO. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए NCERT. प्रशासकीय शैक्षणिक समावेशासाठी NCERT ही संस्था महत्त्वाची आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. भाषिक विकासासाठी कोणते माध्यम आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए पुस्तके, बी गाणी, कविता, सी संभाषण, डी सर्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. भाषिक विकासासाठी पुस्तके, गाणी, कविता, संभाषण हे सर्व माध्यम आवश्यक आहे. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. मोहिमेत मदर डायरी कोणाला दिली जाते? ऑप्शन आहे ए बाळाला, बी आईला, सी दार्शनिकाला, डी नन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आईला. मोहिमेत मदर डायरी ही आईला दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. ICDS अंतर्गत ग्रोथ मॉनिटरिंग डे किती वेळा आयोजित झाली? ऑप्शन आहे ए आठवड्यात एकच, बी महिन्याला एकच, सी तिमाही, डी वार्षिक. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिन्याला एकच. ICDS अंतर्गत ग्रोथ मॉनिटरिंग डे महिन्याला एकच वेळा आयोजित केला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शनचा मराठी अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए आई व बाळ रक्षा, बी बाळ व आईची काळजी, सी घर व कुटुंब, डी नन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाळ व आईची काळजी. मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शनचा मराठीत अर्थ आहे बाळ व आईची काळजी. आता यानंतरचा पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. ICDSमध्ये किचन गार्डन सेवा कोणासाठी आहे? ऑप्शन आहे ए महिलांना, बी मुले व मातांना, सी शिक्षकांना, डी नन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुले व मातांना. ICDSमध्ये किचन गार्डन सेवा ही मुले व मातांसाठी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ
असेच पोहोचत राहतील.